लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला भरपूर दिवसापासून सांगत आहे की तुम्हाला 1,00,000 रुपये मिळतील. तुम्ही रोज रेग्युलर आपले चॅनलचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, मी भरपूर दिवसापासून तुम्हाला सांगते की 1,00,000 रुपये तुम्हाला मिळतील. अखेर सुरू झाले. हो, सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी 1,00,000 रुपये सुरू झाले आणि सांगतो सर्व. आता त्याबद्दल महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ते अपडेट सांगतो. तसेच तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते, ऑगस्ट महिना संपून गेला आणि ऑगस्टचे 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नव्हते ना, आता ते 1,500 रुपये पण सुरू झाले आणि कर्ज पण सुरू झालं. आणि जे कर्ज तुम्हाला मिळणार आहे ना, त्याबद्दल एवढी मोठी खुशखबर आलेली आहे की तुम्ही आता बघा 0% व्याज दराने ते कर्ज तुम्हाला दिलं जात आहे बहिणींनो. ही सर्वात मोठी खुशखबर आहे. आता कोणकोणत्या बहिणींना हे कर्ज सुरू झालेलं आहे ते सांगतो मी तुम्हाला. आणि हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कुठे फॉर्म भरावा लागेल का, तर काहीच करण्याची गरज नाही. ते कर्ज तुम्हाला कसं मिळणार आहे छोटा मोठा लहान उद्योगसाठी, चला त्याबद्दल मी सांगतो. आता कर्ज संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट बघा. आणि ऑगस्टचे 1,500 रुपये पण सुरू. तर लाडक्या बहिणींनो, आता इथून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगतो. हे बघा, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा लाडक्या बहिणी वाट बघत होते ऑगस्ट हप्त्याची, पैसे कधी येतील, पैसे कधी येतील. अखेर सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण हप्ता येणे सुरू झालेला आहे. ज्या ज्या बहिणींना हप्ता आलेला असेल त्यांनी कमेंट करून यस टाईप करा आणि ज्यांना नाही आले त्यांनी नो टाईप करा. आता ज्यांना कोणाला हप्ता आलेलाच नाही त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी. हो, सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे. हे बघा, आता एका घरात ना 3 लाडक्या बहिणी आहेत, 1 2 3. आता काय झालेलं आहे बघा, आता हे काम अंगणवाडी सेविका यांना देण्यात आलं होतं की अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन या लाडक्या बहिणींची पडताळणी करणार. परंतु अंगणवाडी सेविका यांनी नकार दिला की आम्ही हे पाप करणार नाहीत. आता यामध्ये पाप कसं, तर बघा, आता एका घरात जरी 3 लाडक्या बहिणी आहेत, म्हणजे सून, सासू आणि मुलगी, एकाच घरात 3 जण आहेत आणि तिघांना 1,500 रुपयेचा दरमहा लाभ मिळतो. तर मग जरी अंगणवाडी सेविका म्हणत आहेत की आम्ही यापैकी आता शासनाने निर्णय दिलेला आहे की एका कुटुंबात फक्त 2च जणांना लाभ द्या आणि तिसरं कोणी असेल तर त्याचा लाभ बंद करा, असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे एका कुटुंबात 2च जणांना लाभ द्या. तर अंगणवाडी सेविका काय म्हणत आहे, आता आम्ही या 3 पैकी एका जणाचा लाभ बंद करू, मग ते कुटुंबात झगडे होतील आणि भांडण होतील. त्यामुळे हे भांडण लावण्याचं काम, हे पाप आम्ही करणार नाही, तसा नकार अंगणवाडी सेविकांनी दिलेला आहे पडताळणीचा. आणि एका कुटुंबात फक्त 2च लाभार्थी चालणार आहेत, 2 पेक्षा जास्त असेल तर त्यांना अपात्र करा असे निर्देश आलेले आहेत. ठीक आहे, ही माहिती पण आपण समजून घेतली महत्त्वाची. आता भरपूर बहिणी काही कारणास्तव अपात्र झालेल्या आहेत, ते कारण तुम्हाला माहीत आहे, निकष तुम्हाला माहीत आहेत. परंतु आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणे सुरू झाले. ऑगस्टचा हप्ता सुरू झाला आणि 1,00,000 रुपये कर्ज पण दिले जात आहे. चला त्याविषयी बघा आता माहिती. सध्या अशी पण चर्चा होती आणि सर्वीकडे हीच माहिती देण्यात येत होती की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळतील 2 महिन्याचे, सप्टेंबर आणि मागील ऑगस्ट महिन्याचे. म्हणजे या चालू महिन्याचे आणि मागील ऑगस्ट महिन्याचे 1,500 एकत्र 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील, अशी देखील माहिती आली. परंतु प्रत्यक्षात या बातमीमध्ये दम नाही, ही फक्त एक चर्चा होती. या संदर्भात निर्णय किंवा घोषणा झालेली नाही. आणि एकत्र 3,000 रुपये देणं त्यासाठी मोठा निधी लागेल आणि तो मोठा निधी शासन जो आहे
मोठा निधी, शासन तेवढा निधी मंजूर करणार नाही, फक्त ऑगस्टचाच निधी येणे सुरू झालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्हाला 1500 रुपयेच येणे सुरू झालेलं आहे. ऑगस्टचे 3000 रुपये तुम्हाला मिळणार नाही. मागच्या वेळी तसं पण सांगण्यात आलं की रक्षाबंधन निमित्ताने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्र 3000 रुपये देऊ, असं त्यावेळेस पण सांगण्यात आलं. चर्चा पण झाली, मीडिया रिपोर्टमध्ये पण माहिती आली, सूत्रांकडून पण माहिती आली, परंतु तसं झालं नाही. फक्त जुलैचेच पैसे तेव्हा मिळाले. आता ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर एकत्र येतील असं सांगण्यात येत आहे, परंतु या अपडेटमध्ये पण एवढा दम नाही. फक्त तुम्हाला ऑगस्टचेच 1500 रुपये सुरू झालेले आहेत लाडक्या बहिणींनो. आणि महत्त्वाचं म्हणजे 1 लाख रुपये कर्ज संदर्भात मी तुम्हाला बघा भरपूर व्हिडिओमध्ये सांगत होतो की 1 लाख रुपये कर्ज मिळेल, 1 लाख रुपये कर्ज मिळेल. अखेर सुरू झालं, अखेर त्या संदर्भात निर्णय झाला आणि 1 लाख रुपये कर्ज पण मिळणं सुरू झालं. आता तुम्ही हा व्हिडिओ बघा, महत्त्वाची माहिती 1 लाख रुपये कर्ज संदर्भात आता तुमच्या लक्षात येईल. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे सर्व गोष्टी सांगतो. 1500 रुपये येणे सुरू झाले ते पण सांगतो, तुमच्या खात्यामध्ये आले नसेल तर ते केव्हा येतील ते पण सांगतो. काही टेन्शन घेऊ नका. बघा आता पुढील माहिती. चला बघा आता अत्यंत महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत इथे. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना, हे बघा ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना मुंबई बँक आणखीन एक गिफ्ट देणार आहे. या लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी 0% व्याज दराने कर्ज देणार आहे. या कर्ज वितरणाचा उद्घाटन सोहळा बुधवारी 3 सप्टेंबरला होणार आहे. बघा 3 सप्टेंबरला याचा उद्घाटन सोहळा जो आहे, उद्घाटन सोहळा पण होणार आहे. आणि 0% महत्त्वाचं बघा, तुम्हाला जे कर्ज दिलं जाणार आहे ना ते 0%ने दिले जाणार आहे, म्हणजे त्यावरती व्याज लागणार नाही. पुढे बघा, विधान परिषदेतले भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. या निर्णयामुळे महिलांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. बघा सिंपल सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर बिनव्याजी कर्ज तुम्हाला मिळणार आहे लाडक्या बहिणींनो. शिवाय या आपला उद्योग व्यवसाय सुरळीत सुरू करू शकणार आहेत. हे बघा आता हे कर्ज जे आहेत मुंबई बँकेने हा उपक्रम राबवला आहे, मुंबईने. ओके, तर महिलांना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज या योजनेत मिळणार आहे. एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळेल. त्यात 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात. त्याच थेट फायदा त्या महिलांना मिळणार आहे. मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर महिलेला 1 लाखांपर्यंत कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी व्यवसायाच्या तपासणी केली जाईल असं दरेकर यांनी सांगितलं होतं. व्याजाचा परतावा आम्ही महामंडळाकडून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत असंही स्पष्ट केलं. ते महिलांना देण्याची गरज नसेल. बघा म्हणजे व्याज वगैरे महिलांना देण्याची काही गरज नाही. ते आम्ही जे आहे ते इथे काय म्हटलेलं आहे बघा, महामंडळाकडून ते घेण्याचा प्रयत्न करू, व्याज वगैरे म्हणजे तो त्यांचा विषय आहे. महिलांना 1 रुपया पण जे व्याज आहे ते देण्याची गरज नाही. 1 लाख रुपये कर्ज तुम्हाला बिनव्याजी कर्ज हे दिलं जात आहे लाडक्या बहिणींनो. आणि बघा यासाठी महत्त्वाचं, मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर म्हणजे मुंबईच्याच महिलांना हे कर्ज मिळेल असे इथे स्पष्ट होत आहे. आता तुमच्या जिल्ह्यात पण कर्ज सुरू होईल, परंतु त्यासाठी वेळ असेल आणि तुमच्या जिल्ह्यातील ज्या काही बँका आहेत त्या बँकांनी तसा निर्णय घेतला तर मग तुम्हाला पण कर्ज मिळेल लाडक्या बहिणींनो. आता हे मुंबईकडे सुरू झालेलं आहे, मुंबईच्या बँकांनी हा निर्णय घेतला. अखेर आता बाकीच्या जिल्ह्यातील बँकांनी पण तसा निर्णय घेतला तर लवकरच आपल्याला कर्ज उपलब्ध होईल. बाकीच्या बँकांमार्फत जवळपास तुम्हाला 40,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकतं अशी माहिती मागच्या वेळी आली होती. आणि तुमच्या जिल्ह्यात पण सुरू होईल बहिणींनो कर्ज, बिनव्याजी कर्ज. आता हे कर्ज मुंबई येथे सुरू झालेलं आहे, सुरुवात झाली. आता हळूहळूपणे सर्व जिल्ह्यात पण सुरू होईल कर्ज. चला आता ऑगस्ट हप्ता येणे सुरू, त्याबद्दल माहिती बघा. चला आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येणे सुरू झाले लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, ते अपडेट समजून घ्या. हे बघा सप्टेंबर महिना सुरू झाला आहे, अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचे पैसे कधी येणार
असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यानच लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज किंवा उद्या ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. बघा हे बघा, सप्टेंबर महिना येऊन गेला, परंतु माझ्या माहितीनुसार अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया पण आलेला नसेल ऑगस्ट महिन्याचा. हो, कारण या संदर्भात अजून घोषणाच झाली नाही लाडक्या बहिणींनो, आणि अजून कोणालाच आले नाही. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की पैसे आले, परंतु पैसे अजून आलेले नाहीत बहिणींनो. पुढे महत्त्वाचे अपडेट असते, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. हे बघा, घोषणा जी आहे आज किंवा उद्या घोषणा या संदर्भात होणार आहे, आणि ऑगस्ट हप्त्याची घोषणा होण्याची आता शक्यता आहे. आणि घोषणा आज किंवा उद्यापर्यंत घोषणा होऊन जाईल, आणि जवळपास माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगत आहे की 5 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पैसे येणे सुरू होणार आहे, ऑगस्टचे 1500 रुपये. ओके, अशी ही माहिती आहे. आता अधिकृत ही माहिती नाही, परंतु माझ्या माहितीनुसार 5 सप्टेंबरपासून तुम्हाला पैसे येणे सुरू होणार आहे. पुढे बघा, ऑगस्टचा हप्ता लांबणीवर गेला आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला तरीही ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा झालेली नाही. दरम्यान आता गौरी पूजन निमित्त ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दर महिन्यात सणासुदीच्या मुहूर्त साधून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले जातात, त्यामुळे 2-3 दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघा, पुढील 2-3 दिवसात हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, सांगता येत नाही अचानकपणे केव्हाही आता तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा केला जाणार आहे. ही सर्वात मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. पुढील 2-3 दिवसात तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा केला जाणार आहे. आलं लक्षात? तर आज आपण या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी कर्ज संदर्भात अपडेट बघितली, तसेच ऑगस्ट हप्त्याबद्दल पण महत्त्वाची अपडेट आली होती, ती अपडेट पण आपण या व्हिडिओमध्ये बघितली. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.